नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यामध्ये जर बघितलं तर नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत आणि त्यासोबतच शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार की द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाणे यामध्ये जर बघितलं तर नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला इथं पदाचे नाव आणि त्यासोबतच बघा किती रिक्त जागा आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 123 पदे, शिपाई श्रेणीची 36 पदे, सुरक्षा रक्षकची 5 पदे, वाहन चालकचे 1 असे एकूण 165 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा टोटल जर बघितलं तर 165 रिक्त जागा आहेत आणि यासाठी जे आहे तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता जर बघितलं तर बघा 17/8/2025 रोजीच्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करावयाची आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या जे तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे त्यावरती अर्ज मागवण्यात येत आहे. जे की बघा तुम्हाला इथं दोन्ही पण संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. यावरून तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा त्यासोबत तुम्हाला परीक्षा विधीना कालावधीतील वेतन श्रेणी किती देण्यात येणार आहे. तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी परीक्षा दिन हंगामी कालावधीमध्ये जर बघितलं तर दरमहा तुम्हाला 20,000 रुपये एकत्रित वेतन अदा करण्यात येईल. आणि शिपाई श्रेणीसाठी जर बघितलं तर 15,000 एकत्रित वेतन तुम्हाला अदा करण्यात येणार आहे. त्याच खाली बघा वॉचमन श्रेणीसाठी तुम्हाला 15,000 आणि वाहन चालक श्रेणीसाठी 15,000 अशा प्रकारची जे वेतन श्रेणी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार आहे. संकेतस्थळावर अर्ज भरण्याची दिनांक जर बघितली तर बघा 18/8/2025 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट दिनांक जर बघितली तर बघा 29/8/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता जर बघितलं तर बघा अर्जाची लास्ट डेट आहे ती खूप जवळ आलेली आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल तर बघा 29/8/2025 ही लास्ट तारीख असणार आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांक जर बघितली तर 29/8/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची परीक्षा शुल्क आहे ते तुम्ही भरू शकता. ऑनलाईन परीक्षा दिनांक आणि ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक याची जे आहे वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही जे वेबसाईट आहे ते वारंवार चेक करत राहा, जेणेकरून संपूर्ण जी सूचना आहे तुम्हाला त्यावरती मिळून जातील. तर बघा तुम्हाला जर त्यावरती सूचना मिळत नसतील तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती याबद्दलची अपडेट देणार आहे, म्हणून माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा, जेणेकरून ही जी संपूर्ण पीडीएफ आहे तुम्ही बघू शकाल आणि जे काही या भरतीबद्दलची संपूर्ण अपडेट आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत राहणार आहे, म्हणून टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन होऊन जा. आता बघा यामध्ये सूचना काय देण्यात आलेल्या आहे की ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज जो आहे तो विचारात घेतला जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करता येईल. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला जे परीक्षा शुल्क आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. बघा जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरसाल तेव्हा तुम्हाला हे जे महत्त्वाचे जे पॉईंट आहे, जसे की बघा तुमचा स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची चूक करू नका, जेणेकरून जर बघितलं समोरची जे काही प्रोसेस आहे तुम्हाला ईमेल आयडी थ्रू आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज थ्रू मिळणार आहे. म्हणून हे जे तुम्हाला गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही अचूक भरणे आवश्यक आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज भरता येणार आहे. बघा एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज भरू शकता. एकदा ऑनलाईन द्वारे अपलोड केलेल्या अर्जात पुनश्च दुरुस्ती करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये सांगण्यात आलेला आहे की एकदा तुम्ही अर्ज ऑनलाईन केलेला असेल तर तो पुनश्च म्हणजे की बघा दुरुस्ती करता येणार नाही, म्हणून ज्या वेळेस तुम्ही अर्ज करसाल तेव्हा तुम्ही व्यवस्थित तो अर्ज म्हणजे बघून घेसाल. कारण की बघा एक वेळ जर का तुम्ही अर्ज सबमिट केला तर तो पुनश्च तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचून घ्याल. आता बघा पदानुसार शैक्षणिक अर्हता जर बघितली आपण तर बघा यामध्ये देण्यात आलेली आहे की कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी जर बघितलं तर बघा एकूण पदसंख्या 123 आहेत आणि वयोमर्यादा जर बघितलं तर बघा 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा शैक्षणिक पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा. बघा
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान जर तुम्हाला 50% गुण मिळवले असतील तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यासोबतच बघा अथवा समकक्ष श्रेणी इक्विव्हॅलेंट धारण करून उत्तीर्ण असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतून MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केलेला असला पाहिजे. आता जर बघितलं याचं आणखी जर बघितलं तर एज्युकेशनल पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन, BSc इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, BTech इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. बघा यापैकी जर तुमचं झालेलं असेल डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बघा कॉम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन ज्यामध्ये BTech जर तुमचं झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि जर तुमचं हे एज्युकेशन झालेलं असेल तर बघा MSCIT व तत्सम महत्त्वाची आवश्यकता यासाठी नसेल, कारण की जर बघितलं त्यामध्ये तुमचं जे MSCIT चा जो कोर्स आहे तो त्यामध्ये कंप्लीट होऊन येतो. आता बघा शिपाई या पदासाठी जर बघितलं तर टोटल जागा 36 आहेत. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवार जो आहे तो 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल एवढं तुम्ही लक्षात घ्या. उमेदवारांनी जर बघितलं तर बघा 8वी ते 12वी पर्यंतच्या आतमध्ये जर जेवढं काही तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल. सुरक्षा रक्षकसाठी जर बघितलं तर 18 ते 38 वर्ष आणि वाहन चालकासाठी जर बघितलं 18 ते 38 वर्षापर्यंत. आणि तिन्ही यांचा जो एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक अर्हता ते समान तुम्हाला दिसून येणार आहे. फक्त वाहन चालक या पदासाठी जर बघितलं तुम्हाला तर वाहन चालक पदासाठी उमेदवारांकडे 4 चाकी वाहन म्हणजे LMV लोअर मोटर व्हेकल या परवाना असणे आवश्यक आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या. जो कोण विद्यार्थी वाहन चालक या पदासाठी अप्लाय करेल त्यांच्याकडे LMV लायसन्स असणे आवश्यक आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा निवड व कार्यपद्धती यामध्ये जर बघितली तर यामध्ये तुम्हाला कोणत्या विषयातून क्वेश्चन विचारले जातील एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नोकर भरतीच्या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल जसे की बघा गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विविध दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. बघा यामध्ये तुम्हाला जे विषय आहे ते देण्यात आलेले आहे जसे की बघा गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. हे जे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी जे तुमचे विषय राहणार आहे आणि तुमची जी ऑनलाईन परीक्षा आहे ते मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा कागदपत्र पडताळणी व मुलाखत बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मुलाखतीच्या वेळी जर पात्र उमेदवार जर बघितले तर एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. आणि सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास तुम्हाला इथं जे मेल ID देण्यात आलेला आहे यावरती तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे जर तुम्हाला काही अडचण आढळली. खाली जर बघितलं तर बघा मुलाखत कशा प्रकारे होणार आहे आणि किती मार्क मिळणार आहे. तर बघा मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. बघा जर तुम्ही मुलाखतीस हजर राहिलेले नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल. त्यामध्ये 10 पैकी जर बघितलं 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रता, अनुभव यानुसार देण्यात येतील व उर्वरित जे 5 गुण आहेत ते मौखिक मुलाखतीस देण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं तर बघा शैक्षणिक अर्हता जर बघितली तर बघा कोणती शाखेची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा CAIIB, JAIIB, GDCA अँड DCM यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर बघा तुम्हाला गुणांकाचे जर भारांकन जर बघितलं 1, 1, 1 अशा पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार आहे. आणि जर का तुमच्याकडे अनुभव असेल तर बघा तुम्हाला 2 गुण असे टोटल जर बघितलं तर 5 गुण यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा तुमच्याकडे जर बघितलं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असली तर तुम्हाला 2च गुण देण्यात येणार आहे. आणि मौखिक मुलाखत 30 म्हणजे की बघा तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात त्यावरून तुम्ही जर बघितलं 10 पैकी तुम्हाला किती गुण मिळणार आहे तुम्हाला म्हणजे की जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा त्यामध्ये समजून येणार आहे. आता बघा यामध्ये उमेदवारांची अंतिम निवड यादीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. बघा जेव्हा तुमची ऑनलाईन परीक्षा गुण आणि मुलाखतीचे गुण आहे यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी तुमची जे अंतिम निवड सूची व
प्रत्यक्ष यादी तयार करण्यात येणार आहे, जे की तुम्हाला ठाणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळणार आहे. आता बघा परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनल पिरियडसाठी जर बघितलं, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा परिवीक्षाधीन हंगामी कालावधी 1 वर्षाचा राहील. बघा 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड तुम्हाला देण्यात येणार आहे. हंगामी कालावधीमध्ये उमेदवाराची सेवा असमाधानकारक असल्यास सदर उमेदवारास सेवेत कायम करणे वा ना करण्याचा अधिकार बँक राखून ठेवत आहे. आता जर बघितलं तर 1 वर्षामध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करता त्यावरून तुमचं जे पुढची जे काम आहे ते त्यावरून तुम्हाला देण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क जर बघितलं तर बघा, परीक्षा शुल्क हे ना परतावा म्हणजे की नॉन रिफंडेबल राहील आणि एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरायचे आहे. अन्य कोणत्याही मार्गाने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. बघा, ऑनलाईन पेमेंटद्वारे तुमचे जे पेमेंट आहे ते स्वीकारला जाणार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं की ज्युनियर बँकिंग असिस्टंट यासाठी जर बघितलं, परीक्षा शुल्क ₹800 प्लस जीएसटी तुम्हाला ₹144 लागून येणार आहे. एकूण जर बघितलं ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी तर ₹944 परीक्षा शुल्क लागणार आहे. शिपाई या पदासाठी जर बघितलं ₹590 लागणार आहे. सुरक्षा रक्षकसाठी 590 आणि वाहन चालक या पदासाठी 590 अशा प्रकारचे जे परीक्षा शुल्क आहे ते आकारण्यात येत आहे. आता बघा, ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, जे की तुम्ही इथं वाचून घेसाल. ही जी संपूर्ण जे पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर बघा, लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा, अशा प्रकारची जी भरतीची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. आता जर बघितलं तर बघा, यामध्ये जागा जर बघितलं तर खूप कमी तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. पण बघा, जागा जरी कमी असल्या तर बघा यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते खूप कमी राहणार आहे. कारण की बघा, यामध्ये जर बघितलं, खूप विद्यार्थ्यांना असं वाटते की ही जी भरती आहे ती परमनंट नाही आहे. तर बघा, ही जी भरती आहे ती परमनंट असणार आहे, कोणत्याही प्रकारची टेम्पररी भरती नाही आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की ही भरती टेम्पररी आहे तर असं समजू नका, कारण की ही जी भरती आहे ती परमनंट असणार आहे. म्हणून तुम्ही या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा. आता बघा, अर्जाची लास्ट दिनांक जर बघितली तर 29/8/2025 आहे. बघा, तारीख खूप जवळ आलेली आहे. तारीख जी आहे तुमची एक्झाम फॉर्मची ते वाढू पण शकते, पण जेव्हा वाढायची वाट बघू नका. कारण की जर बघितलं तर यासाठी जर बघितलं तर तुम्हाला जास्त पण टाइम दिलेला नाही आहे. कारण की बघा, 18/8/2025 ते 29/8/2025 जर बघितलं जास्त कालावधी पण देण्यात आलेला नाही आहे आणि 165 जागा असल्यामुळे याच्यासाठी जर बघितलं जास्त फॉर्म पण तुम्हाला दिसून येणार नाही आहे. या भरतीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरतीची अपडेट माहिती नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.